जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। नगरात एका व्यापाऱ्याला दुचाकीवरून लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने बसलेल्या सराईत गुन्हेगारानं धारदार चाकू भोसकण्याची धमकी देऊन सुमारे 4 लाखाची रोकड लूटमार केल्याची घटना घडली आहे। आता या प्रकरणी सराईत गुन्हेगाराला उल्हासनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। व्यापारी रवी वटवानी हा 4 लाख रुपयांची रोकड घेऊन जात होते। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सेंचुरियन कंपनीच्या संरक्षण भिंतीजवळ एक अनोळखी इसम रवी यांच्या मोटरसायकलवर येऊन बसला। रवी भाई मेरे को आगे छोड़ दो, मैं आपको पहचानता हूं असं म्हटल्यामुळे रवी यांना ओळखीचा वाटला। कॅम्प 1 मधील तानाजीनगर परिसरात असताना वाहतूक कोंडी असल्यानं त्याने मागे बसलेल्या युवकाला उतरण्यास सांगितलं। तेव्हा त्याने रवी यांच्या पाठीला चाकू लावून गाडी वळवायला लावत मुरबाडच्या दिशेने घेऊन गेला। ट्रकच्या आडोशाला गाडी उभी करत पैशांची बॅग घेऊन पोबारा केला होता। या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने मागील आठवड्याभरात 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आरोपी सूरज परगणे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू, दुचाकी तसेच गुन्हा करताना परिधान केलेली हुडी व गुन्ह्यातील चोरी केलेल्या रकमेपैकी 21,500 रुपये रोख रक्कम व मोबाईल हस्तगत करण्यात आले। त्याचा साथीदार अवी घोरपडे हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे। उल्हासनगर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 652/25 याप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल होता। या गुन्ह्यामध्ये यातील फिर्यादी जो आहे रवी लालचंद वाटवानी हा संध्याकाळी त्याचे जे सगळे कॅश कलेक्ट करून जात असताना त्याच्या बॅगेमध्ये ही सदरची कॅश होती। यातील आरोपी जो आहे त्या आरोपीने त्यांना आवाज दिला की रवी मला या ठिकाणी सोड असं म्हणून त्याच्या गाडीवर बसला। त्याच्यानंतर त्याला गाडीवरती बसल्यानंतर त्याला सांगितलं की तुला मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी, तुझे लग्न झालेलं आहे आणि तुझ्याकडे जे पैसे ते मला दे, नाहीतर तुझ्या पोटामध्ये चाकू खुपशील असं म्हणून त्याच्या पोटाला चाकू लावला। त्याच्यानंतर ते त्याच्याकडची जी बॅग आहे ते बॅग जबरदस्तीने काढून घेऊन त्याचा जो साथीदार बाजूला थांबलेला होता त्या साथीदाराच्या गाडीवरती बसून तो त्या ठिकाणाहून फरार झाला। या गुन्ह्याच्या दरम्यानच्या काळात तपास पथकाचे जे अधिकारी आहेत लहू सातपुते हे आमच्या माननीय वरिष्ठ अधिकारी संजय जाधव साहेब, तसेच सचिन गोरे सर आणि माननीय कोळी साहेब यांच्या मार्गदर्शनाने करत असताना जो यामध्ये 100 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली, तांत्रिक विश्लेषण केलं आणि त्या आधारे गुन्हा घडल्यानंतर जो 2 ते 3 दिवसामध्ये यातील आरोपी जो आहे त्या आरोपीला ताब्यात घेतलं। यातील आरोपी जो आहे सूरज विष्णू परगणे याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये गेलेले जो 21,000 रुपये रक्कम, त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि त्यांनी गुन्ह्याच्या वेळी वापरलेली हुडी जी त्याच्या अंगात परिधान केलेली होती ही त्याच्याकडून जप्त केलेली आहे। याचा साथीदार फरार आहे, तर त्याला लवकरच आम्ही शोध घेऊन त्याचा अटक करत आहोत। या आरोपीवरती इतर पोलीस स्टेशनच्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे, त्या गुन्ह्याच्या याच्यावरून त्याला पुढची योग्य ती कारवाई करीत आहोत। थैंक यू। अंबरनाथ पार्लेगांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वेराइटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।